युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर मिळणं कठीण झालं आहे। अशातच आता शासनाने गॅस सिलेंडरच्या नियमावलीमध्ये कठोर बदल केल्याने व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय। याच पार्श्वभूमीवर धुळ्यातील युवा उद्योजक राहुल कुलकर्णी यांनी आपल्या संकल्पनेतून बायोमास इंधनाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे। त्यांच्या या अत्याधुनिक पद्धतीच्या इंधनाला सध्या चांगलीच मागणी वाढत आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा प्रश्न अधिक बिकट झाला असून अनेक हॉटेल व्यावसायिकांना आपली हॉटेल्स बंद करण्याची वेळ आली आहे। तसंच सर्वसामान्य नागरिकांनाही घरगुती गॅस सिलेंडर मिळण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतोय। अशा परिस्थितीत धुळे येथील MIDC परिसरातील युवा उद्योजक राहुल कुलकर्णी यांनी बायोमास इंधनाची निर्मिती केली आहे। शेतातील वाया जाणारा पालापाचोळा तसंच धान्याचे टाकाऊ अवशेष यांचा वापर करून हे बायोमास तयार केले जात आहे। यासोबतच त्यांनी अत्याधुनिक पद्धतीची शेगडी देखील विकसित केली आहे। या शेगडीत पालापाचोळा, टाकाऊ लाकूड तसंच इतर जैविक अवशेष टाकून ती प्रज्वलित केली जाते। यामुळे हॉटेल व्यावसायिक तसंच घरगुती वापरासाठी अत्यंत कमी खर्चात इंधन उपलब्ध होत आहे। परिणामी या बायोमास इंधनाला नागरिकांकडून मोठी मागणी वाढली आहे। धुळे शहर आणि जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातूनही या इंधनाला मोठ्या प्रमाणावर मागणी येत असल्याची माहिती राहुल कुलकर्णी यांनी दिली आहे। हॉटेल व्यवसायासाठी या इंधनाचा वापर केल्यास गॅसच्या तुलनेत अत्यंत कमी खर्चात इंधन उपलब्ध होते। तसेच यामुळे प्रदूषणही कमी होत असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली आहे। जास्तीत जास्त हॉटेल व्यावसायिकांनी तसंच घरगुती वापरासाठी नागरिकांनी या इंधनाचा वापर करावा असं आवाहनही करण्यात आले आहे। आपण जे बघतोय हे बायोमास स्टोव्ह आहेत। हे इसेन्शियल चुला म्हणून आम्ही दिलेलं आहे। याच्यात तिन्ही चारी प्रकार आहेत। याच्यात 50 लोकांपासून तर 500 लोकांपर्यंत आमच्याकडे स्वयंपाकासाठी पर्याय उपलब्ध आहेत। तर हा जो सेगमेंट होता आमचा बायोमास स्टोव्हचा, हा काही कारणाने हॉटेलमध्ये एक्सेप्ट केला जात नव्हता LPG अवेलेबल असल्याने। पण या युद्धजन्य परिस्थितीमुळे LPG मिळत नाही कमर्शियल, त्याच्यासाठी हॉटेल व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आमच्याकडे मागणी नोंदवत आहेत। आता माझे मित्र राजपूत साहेब हे देखील इथे डिलिव्हरी घ्यायला आलेत। तर त्यांना हे दिलंय आम्ही की हे जे दिसतंय ते मोठ्या ग्रेव्हीचे पातेले करण्यासाठी आणि तिकडे फ्राईंग आणि पॅनसाठी हे असे इसेन्शियल 200 आणि इसेन्शियल 125 हे दोन मॉडेल आम्ही त्यांना दिले आहेत। त्याचं जे इंधन आहे, याचं जे इंधन आहे, याला इंधन कोणतेही वापरू शकतो। आपल्या परिसरातील काडी कचरा किंवा तुम्ही लाकडं वापरू शकतात किंवा MIDC म्हणजे सगळ्या आजकाल तालुक्यांमध्ये जे ब्रिक्वेटचे जे प्लॅन्ट टाकलेत ते प्लॅन्ट जे बायोमास वेस्ट पासून तयार होतात, म्हणजे कपाशीच्या काड्या, मक्याचे भुणके किंवा बगॅस किंवा एनी बायोमास वेस्ट, त्याच्याने जे कॉम्प्रेस करून पॅलेट ब्रिकेट आणि पॅलेट बनतात ते आपण त्याला इंधन म्हणून वापरू शकतो आणि हे इंधन अत्यंत पर्यावरणपूरक आहे। तर LPGशी कम्पेअर केलं तर 100 रुपयाचा LPG असेल तर हे याचा इंधन खर्च तुम्हाला 30 ते 40 रुपये आहे, म्हणजे 50% गॅरंटेड तुम्हाला सेव्हिंग मिळू शकतं।